नमस्कार, मी अनु द फूड इज तुमचं स्वागत करते आजच्या रेसिपीला. रोजचा मेनू माझं साधंच टॉपिक आहे. रोजचं मेनू म्हणजे मी रोज काय बनवते, जेवायला साधंच असं व्हेज बनवत असते, तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आज मी बनवलं आहे लाल भोपळा, सोबत सॅलॅडसुद्धा मी बनवलं आहे गाजर आणि काकडीचं. तर साधी आणि सोपी ही अशी लाल भोपळ्याची भाजी मी केली आज. तर तुम्ही नक्की, म्हणजे सगळेच लोक खातच असणार, पण मी शेअर केली की आजचा माझा मेनू आहे हा. तसाही हा पौष्टिक असतो, ह्याचं सूपही चांगलं लागतं. तुम्ही ह्याचं कधी सूप केलं आहे का हे मला नक्की सांगा. तर सर्वात आधी मी लाल भोपळा चिरून घेते. त्याचं वरचं साल काढणं खूपच कठीण आहे, आणि जर त्याचं वरचं साल नीट काढलं नाही तर ते नीट शिजतही नाही. त्याच्यामुळं मी हे सुरीनीच काढते. सोलाण्याने तर निघतंच ते, पण थोडंसं हिरवं राहतं आणि मग शिजायला थोडासा प्रॉब्लेम होतो. तशी ही भाजी पटकन शिजणारी आहे. ह्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि करायलाही जास्त वेळ लागत नाही. सो मुलांच्या डब्यासाठी तुम्ही हे इझिली करू शकता घाईमध्ये. जेव्हा तुम्हाला काही सुचत नसेल किंवा तुम्ही काय रात्री तयारी केली नसेल तर तुम्ही नक्की ही लाल भोपळ्याची भाजी ट्राय करू शकता. तर हे मी धुवून घेते. हे मी आधी धुतलेलं नव्हतं, तर मी आता हे धुते. अशा बारीक मी फोडी करून घेतलेल्या आहेत, मस्त धुतल्या आहेत. आता लागणार आहे आपल्याला कांदा आणि कोथिंबीर. मी ह्याच्यामध्ये जास्त काही टाकलेलं नाही आहे. खरं तर फक्त जिरे मोहरीची फोडणीसुद्धा ह्याला चालते, पण मी कांदा टाकलाय. आता हा मी बारीक चिरून घेते. एकच घेतलाय आणि जास्ती नाही. असं बारीक चिरून घेतल्यानंतर तर कोथिंबीर पण मी चिरून घेते. कोथिंबीर तर सगळ्या भाज्यांना चालतेच. कोथिंबीरशिवाय कुठलीच भाजी होत नाही आणि त्याला टेक्स्चरही छान दिसत नाही भाजीला, असं माझं म्हणणं आहे. बाकीच्यांचं माहिती आहे मला. चला तर मग आपण फोडणीची तयारी करून घेऊया. तर सर्वप्रथम मी तेल टाकते. तर मी टाकले थोडेसे जिरे त्याच्यामध्ये, मोहरी नाही, फक्त जिरे. मोहरी सहसा मी खात नाही जास्ती, मुलांना मोहरी आवडत नाही, दिसलं तरी ते खात नाही. आता कांदा हे छान परतून घ्यायचं आहे लाल होईस्तोवर. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, जेणेकरून कांदा हा लवकर शिजतो. आणि हे सेंदेव मीठ आहे, हे पौष्टिक असतं. पांढरं मीठ आम्ही वापरत नाही. तुम्ही सुद्धा पांढरं मीठ वापरत असाल तर बंद करा आणि सेंदेव मीठ वापरा. उपवासालाही चालतं हे. तर मी थोडी टाकणार आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि हे सगळं मिक्स करणार आहे आणि छान असं त्याला परतणार आहे. थोडासा कांदा मऊ होस्तवर त्याला परतायचं आहे, लालसर. खूप शिजवायचा नाही आहे, थोडासा लालसर, जेणेकरून तो खाताना असा कच्चा नाही लागला पाहिजे. आता मी टाकणार त्याच्यामध्ये थोडीशी हळद, लाल तिखट, थोडंसं तिखट करायचं नाही आहे म्हणून. आता मी टाकणार आहे धनेपूड थोडीशी याच्यामध्ये, तर थोडीशी जिरापूड. आता कांदा माझा शिजत आलेला आहे. हे मसाले ॲड केला, एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा चांगला शिजला आहे, लालसर झाला आहे, खूपच लालसर झाला आहे तो. ठीक आहे, आता मी टाकून घेते त्याच्यामध्ये भोपळा. काय पुढे निघलं पण नाही आहे, ठीक आहे, ते निघून जाईल.
शिजताना हे छान असं परतून घ्या. थोडंसं पाणी टाकणार आहे मी, जास्ती नाही. वाफेवर शिजणार आहे तसं ते लगेच गाळ होतो नाही तर ढोकळा. आता तो शिजत आला आहे, ऑलमोस्ट शिजला आहे. झाकण ठेवू आपण. आता वरनं मी त्याच्यावर कोथिंबीर अजून टाकते थोडीशी. दिसायला किती छान दिसतंय बघा. ते झाली आपली गरम गरम भाजी. मी आता सर्व करते बाउलमध्ये. तशी छान साधी सोपी माझा हा आजचा मेनू आहे. भोपळा आणि चपाती आणि सॅलॅड. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये करून